सावकार आणि सोन्याची नाणी. एक सावकार होता. त्याच्याजवळ मोठी पिशवी भरून सोन्याची नाणी होती. त्याने आपल्या बागेत खड्डा खणून त्यात ती पिशवी ठेवून दिली. दररोज सकाळी तो तेथे खणून पिशवी काढी आणि सर्व नाणी मोजून परत तेथे ठेवून देत असे. एके दिवशी एका चोराने हे सर्व काही पाहिले आणि जेव्हा सावकार परत गेला तेव्हा चोराने खड्डा खणून त्यातील सोन्याची नाणी असणारी पिशवी घेतली आणि पळून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सावकार बागेत सोन्याची नाणी मोजण्यासाठी गेला तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला. अहो नाही, कोणीतरी माझे सर्व सोने चोरले, आता मी काय करू, असा तो मोठमोठ्याने रडू लागला आणि ओरडू लागला. त्याच्या आवाजाने आजूबाजूचे सर्व शेजारी जमा झाले व त्याला म्हणाले, आता या मूर्खपणावर रडून काही उपयोग नाही. तू सोने गाडण्यापेक्षा उपयोगात आणायला हवे होते. आता तू काही दगड पिशवीत भरून ती पिशवी त्या बागेत गाडून टाक, म्हणजे तुला सोने पुरल्याचे समाधान मिळेल. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते की पैशाचे खरे मूल्य गाडून ठेवण्यासाठी नसून त्याचा उपयोग करण्यात आहे.